Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn chapter number 10 division of polynomials of standard 8 mathematics, in which we will see first polynomials, degree of polynomials and division of polynomials. आता फर्स्ट आपल्याला एक रिव्हिजन म्हणून दिलं, जस्ट रिकॉल, फिल इन द ब्लँक्स. हेच काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन, जस्ट यांना आपण फर्स्ट काय म्हणू, पॉलिनॉमियल्स बघण्यापूर्वी आपण काय बघणार आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता इथे आपण काही यापूर्वी काही ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन केलेले आहे, त्याचं आपल्याला बघा एक रिव्हिजन म्हणून इथे काही एक्झाम्पल दिले. 2a + 3a, याचा अर्थ काय, 2 टाइम्स a आणि 3 टाइम्स a, 2 टाइम्स a आणि 3 टाइम्स a मीन्स 2 + 3 किती होईल, 5 टाइम्स a, 5 वेळेस a, बरोबर. 7b - 4b, अथवा 7 पेन आहे आणि त्याच्यातून 4 पेन कोणाला दिले, बरोबर, किती राहील, 3 पेन. तसं 7b - 4b दॅट इज ओनली 3b. काय होईल याच्यात, 7b - 4b, याच्यात आपण काय करतो, 7 - 4 जस्ट b कॉमन, 7 - 4 काय, 3b इज द आन्सर. सेम इज हिअर. अथवा थर्ड वनमध्ये काय दिलं, प्रॉडक्ट p 3p × p², 3p × p². आता इथे काय करणार आहे आपण, 3p × p², इथे 1 आहे आणि इथं 3, यांचे मल्टिप्लिकेशन दॅट इज 3 × 1 3 आणि p × p². आता इथे आपण काय रूल यूज करणार आहे, रूल ऑफ इंडायसेस, दॅट इज हिअर इज 1, सो 3, 1 + 2 मीन्स बेस सेम आहे, ॲडिशन ऑफ इंडायसेस p³ राईट. सो हिअर वी गेट 3p³. आता इथे बघा फोर्थमध्ये 5 × 3, 5 × 3 मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर्स m² × m², 15. आता इथे काय होईल, ॲडिशन ऑफ इंडायसेस, अगेन 2 + 2 15 m⁴, 15 m⁴. इथे काय असतं, क्यूब असतं, काय झालं असतं, इफ हिअर इज क्यूब देन वी गेट 3 + 2 दॅट इज 5 राईट. सो बेस आर इक्वल, देन ॲड इंडायसेस इन प्रॉडक्ट. अथवा 2x + 5y × 3/x, काय झालं, अथवा 2x + 5y, 2x + 5y × 3/x. याचा मिनिंग काय, हे बायनॉमियलने मोनोमियलला मल्टिप्लाय करायचं, 2x × 3/x + 5y × 3/x. काय होईल, आता हा x आणि x काय रिलेशन, याच्यामध्ये डिव्हिजन, कारण याच्यात काय साईन प्रॉडक्टचे, x कॅन्सल, 2 × 3 6, 2 आणि 3, इथे बघा कॅन्सल होण्यासारखं काय नाही, 15y/x, याच्या खाली 1 असतो, 15y/x म्हणून काय लिहिते आपलं, तो यार 6 + 15y/x. नेक्स्ट बघा, आता हे काय बायनॉमियल बाय बायनॉमियल राईट. काय लिहिलं, आता 3x² × 2x, 3x² × 2x, अगेन 3x² × 3y प्लस 4y × 2x and 4y × 3y. अथवा x × y, याचं प्रॉडक्ट काय येईल, किंवा x² × y काय येणार आहे, x² yच येणार आहे, बरोबर. x² × x असतं तर काय झालं असतं, x³ झालं असतं, बरोबर. यांचे बेस काय डिफरंट आहे, सो कीप ॲज इट इज. इथं काय झालं, 3x² × 2x, 3 × 2 6, x² × x that is x³, अगेन हिअर 3 × 3 9, x² y, लक्षात ठेवा, 4 × 2 8 xy ओनली, आणि हिअर 4 × 3 12 आणि y × y सेम आहे म्हणून काय y² राईट. 6x³ 9x² y 8xy प्लस 10y², इजंट इट. हे कळेल आपले लास्ट ब्लँक. हे लक्षात ठेवा, सर्व ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आपल्याला
यायला पाहिजे. ओके. नेक्स्ट थिंग बघा, आपण डिफाईन करतोय डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स बघण्यापूर्वी आपण पॉलिनॉमियल बघणार. द अल्जेब्रिक पॉलिनॉमियल काय, पॉलिनॉमियल इज अ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतील, कॉन्स्टंट असतील, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन असेल, त्याला काय म्हणतो आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन. पहा काय, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 दिस इज ऑल्सो इट इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन. नाउ 3x क्यूब प्लस 5/x प्लस रूट एक्स, राईट. पहा ही पण एक आहे पॉलिनॉमियल. अगेन m क्यूब मायनस 3m स्क्वेअर 7/2m दिस इज ऑल्सो अल्जेब्रिक एक्सप्रेशन. बरोबर. मग आता द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ पॉलिनॉमियल if the index of variable of each term is a whole number. आता होल नंबर कोणते, 0 1 2 3 4 यांना काय म्हणतो आपण होल नंबर्स, राईट. नॅचरल नंबर्स विथ 0. आता बघा काय म्हणतो तो, म्हणजे मीन्स नॉट निगेटिव्ह नंबर्स, नॉट फ्रॅक्शन्स. बरोबर. आता बघा एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 दिस इज पॉलिनॉमियल. दिस इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज ऑल्सो पॉलिनॉमियल. बरोबर. हे काय, दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज ए पॉलिनॉमियल. आता याच्यात बघा 3x क्यूब प्लस 5/x, 3x क्यूब प्लस 5/x, 5/xला आपण काय लिहिणार आहे बघा, 3x स्क्वेअर 5x⁻1 रूट एक्स ऑल्सो x⁻1/2. सो दीज आर नॉट होल नंबर्स, सो दिस इज नॉट पॉलिनॉमियल. अगेन m क्यूब प्लस m स्क्वेअर प्लस m, बघा त्याचा कोइफिशियंट फ्रॅक्शन राहील, पण mचा जो पॉवर आहे ती काय 1 आहे. आता इथे बघा मी काय घेतलं, 6 घेतलं. 6 म्हणजे m⁻² काय राहू शकतो 0. बरोबर. म्हणजेच काय, होल नंबर आहेच 0 1 2 3. सो दिस इज ऑल्सो पॉलिनॉमियल. सो इट इज द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज ए पॉलिनॉमियल इफ द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल ऑफ ईच टर्म इज ए होल नंबर. आता पॉलिनॉमियल तुमच्या सिलेबसला काय दिलं आहे, वन व्हेरिएबलमध्ये दिलेलं आहे. आता बघा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल हायेस्ट इंडेक्स जो आहे पॉलिनॉमियलचा, हायेस्ट जो व्हेरिएबल आहे त्याच्यातला हायर इंडेक्स, सर्वात मोठा घातांक, बरोबर, तो काय, दॅट इज कॉल्ड डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. हियर डिग्री इज 2, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2, हियर डिग्री इज 3. So degree of polynomial is highest index of the variable in the polynomial is called a degree of the polynomial. Okay. Now dear student, we will see practice set 10.1 divide and write the quotient and the remainder. आता quotient आणि remainder काय बघा, आपण यापूर्वी अरिथमेटिक मध्ये बघितलेलं आहे. 27 डिवाइड बाय 6, 6 4 जा 24. बरोबर. याच्या जवळ लहान नंबर घेणार आहे आपण. मग काय 6च्या टेबलमध्ये 27 आहे का, नाही, म्हणून काय त्याच्यापेक्षा लहान नंबर घेतला आपण. 27 मायनस 24 किती, 3. मग याच्यात काय काय टर्म्स आहे, दिस इज कॉल्ड quotient, this is divisor, this is dividend and this is remainder. सेम थिंग आपल्याला इथे बघायचे. आता फर्स्ट बघा, याला आपण या टाईपमधले 21m स्क्वेअर डिवाइड बाय 7m. आता बघा नंबर आणि नंबर नीट लक्ष द्या, डिव्हिजन थोडंसं अवघड वाटतं विद्यार्थ्यांना. 7m आणि 21m स्क्वेअर. आता प्रश्न पहिल्यांदा काय, 7 आणि 21, 7ला 7च्या टेबलमध्ये 21 आहे का, पहा 7 3 जा 21, 7 3 21. म्हणून इथं काय पहिल्यांदा नंबरचा विचार करायचा आहे. थिंक अबाउट नंबर ओनली. 7 3 जा, राईट. आता m आणि m स्क्वेअर, mला कशाने मल्टिप्लाय केलं ते m स्क्वेअर येईल, जस्ट m multiply by m, then we get m square. So here we get 3m. So 7 3 जा 21, m into m. जसं इथे आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो, 6 into 4, बरोबर, प्लस रिमाइंडर वी गेट डिव्हिडंड
24 plus 3 is 27, right? Same thing is here. 7 into 3 21, m into m square. So subtract केल्यानंतर काय 21 m square 21 m square काय 0. So quotient is equal to 3m and remainder 0, right? आधी बघा सिंपल एक्झाम्पल दिलेले तुम्हाला, जस्ट नीट लक्ष द्या. या छोट्या छोट्या गोष्टी केल्या येईल मोठी येईल. अगेन 2 40 a cube minus 10 e. आता -10a नंबरचा विचार करू आपण. -10 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 40 येईल? -10 into -4 plus 40, right? So here we get plus -4 first, -10 into -4 plus 40. ये ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर a cube येईल. Which number is multiplied by a to get a cube? So simply a square, a into a square is a cube. So this is a square. So 40 a into a cube minus, so 40 a cube get cancelled, this is 0, and therefore minus 40 a cube minus 40 a cube 0. So quotient is minus 4a square, remainder is 0, right? Next one, third one, minus 48 p raised to 4 divided by minus 9 p square, right? आता 9च्या टेबलमध्ये 48 आहे का? 9 5 जा 45, 9 6 जा 54 नाही आहे. मग आता बा इथे जस्ट विचार करायचा आपला, -9 ज साईन सोडून घ्या. आता मायनस हे मायनस आहे बरोबर. मग काय आता 9 -9ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय वाटेल -48. सो जस्ट आय टेक के, जस्ट -9 into k इज इक्वल टू -48. सो -9 इकडे जाताना काय डिवाइड होईल बघा. कोणी 48/9 आहे का? 3 3 जा 9, 16 3 जा 48, राईट. सो के इज इक्वल टू पहा -9ला 16/3 ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटलं आपल्याला -48, राईट. पी स्क्वेअर आणि पी रेस टू 4 याच्यात काय पी स्क्वेअर. सो -48 पी स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर पी रेस टू 4. सबट्रॅक्शन करायचे, सबट्रॅक्शन केल्यावर काय होईल इथं साईन चेंज होईल. मायनसचं काय होणार आहे प्लस. सो इट कॅन्सल, ओके 0, आणि देअरफॉर कोशंट 16/3 पी स्क्वेअर remainder is 0, right? Okay. Next bar, divide, write the quotient and the remainder. Fourth one bar, 40m raised to 5 divided by 30m cube. आता सेम सिच्युएशन, 30च्या टेबलमध्ये 40 आहे का? 30ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 40 येईल. सो just k, 30 multiplied by k is equal to 40. So k is equal to 40/30, right? 0 0. So just 4/3. म्हणजेच काय पहिल्यांदा 4/3 नंबर्सचा प्रश्न मिटला. m क्यूब मल्टिप्लाय बाय m क्यूबला कशाने मल्टिप्लाय केलं तर m रेस टू 5 येईल. सो हियर मल्टिप्लाय बाय m स्क्वेअर. m क्यूब 3 + 2 किती होतं 5. सो व्हॉट वी गेट 30 m cube into 4/3 m square. 3 1 जा 3 10 जा, and 10 into 4 40 m cube into m square,
addition of indices 3 into 3 plus 2 5. So here we get 40 m raised to 5 minus दोन्ही काय कॅन्सल होईल 0. Therefore quotient 4/3 m square, remainder is 0. आता आपण जे फर्स्ट 4 एक्झाम्पल बघितले त्याच्यात काय होतं, मोनोमियल बाय मोनोमियल. याच्यात एकच ॲप्लिकेशन होतं काय, मल्टिप्लिकेशनचं. आता आपण बघा 5th एक्झाम्पल जे आपलं ते काय, जस्ट 5th एक्झाम्पलमध्ये बघा आता बायनोमियल बाय बायनोमियल. 5th वन बघा, सॉरी बायनोमियल बाय मोनोमियल. आता डिग्रीचा आपल्याला विचार करायचा आहे. याची डिग्री 2 आहे, याची डिग्री काय 3. डिग्री जास्त असेल तर काय डिव्हिजन पॉसिबल आहे बरोबर, किंवा सेम पाहिजे. आता 5x² जस्ट कोणाचा विचार करायचा आपल्याला, आता एका वेळेस आपण फक्त एकाचाच विचार करणार आहे. x² आणि 5x³ कोणाचा विचार करायचा, x² आणि 5x³. विच क्वांटिटी मल्टिप्लाय वी गेट 5x³. पहिल्यांदा काय नंबर इथे एकच आहे 1 5, इथं 1 आहे म्हणून आपल्याला 1 × 5 5. आता x² कशाने मल्टिप्लाय केलं तर x येईल, x³ येईल x. सो x² मल्टिप्लाय बाय x, टोटल 5x, 5 x² × x x³ राईट. सो 5 x² मल्टिप्लाय बाय 5x वी गेट 5x³. पहिल्यांदा इथे फर्स्ट याची फर्स्ट क्वांटिटी आणि याचा विचार करायचा आहे. 5x³ मायनस हे दोन्ही काय होईल सेम आहे कॅन्सल होईल 0 मायनस ही क्वांटिटी खाली घ्यायची -3x². आता कोणाचा विचार करणार आपण, x² आणि -3x². सो x² मल्टिप्लाय बाय 1 वी गेट x², but here is -3. सो मायनस काय येईल आपलं, -3 ने मल्टिप्लाय केलं तर काय -3x². सो हिअर सेकंड इज -3. सो x² × -3 -3x². -3चा भाग जाणार आहे काय होतं मायनस, हे काय म्हणजे प्लस, याचे साईन चेंज होतं बरोबर. ही मायनस साईन याची ओरिजिनल साईन आहे. आपल्याजवळ काय करतो आपण, हा जो प्रॉडक्ट आहे हा काय करतो सबट्रॅक्ट करतो. सो मायनस ही साईन चेंज होऊन जाईल. ॲक्च्युअल हे कसं आहे -3x² मायनस -3x² राईट. सो -3x² मायनस मायनस काय होईल प्लस, त्याच्यामुळे ही साईन आपली चेंज होते. किती 0. आणि देअरफॉर quotient is 5x - 3, remainder is 0 राईट. आता नेक्स्ट बघा 6(1). नीट लक्ष द्या. 8p³ - 4p² डिवाइड बाय 2p². आता 2 फर्स्ट कोणाचा विचार करणार आपण, ही हा आपला डिवायझर आणि फर्स्ट डिव्हिडंडचे फर्स्ट क्वांटिटी फर्स्ट टर्म याच्याशी आपण काय करणार, आपण विचार करणार आहे. जस्ट थिंक अबाउट 8p³ अँड 2p². सो 2 4 जा 8 आणि p² मल्टिप्लाय बाय p, ओनली p. जसे तुम्ही प्रॅक्टिस कराल ऑब्झर्वेशन ठेवाल तसं तुम्हाला येईल. p² ला जर p ने मल्टिप्लाय केलं तर काय p³. सो 2p² × 4p, 2 4 जा 8 p² × p³ मायनस हे काय होईल सेम क्वांटिटी जी आपण अरेंज केली आपण तीच येईल 0 प्लस सॉरी -4p². सो 2 p² इज p² आणि p² आहे. फक्त विचार करा 2ला कशाने मल्टिप्लाय केलं -4 येईल. सो -2 2 × -2 -4p². सो मायनस प्लस 0. Therefore quotient is 4p - 2, remainder is 0. ओके. बघा विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि
कमेंट्स जरूर करा. आता बघा 7 2y क्यूब प्लस 4y स्क्वेअर प्लस 3 डिवाइड बाय 2y स्क्वेअर. अगेन नेक्स्ट वन 8 1 इज दिस. आता जस्ट गेअर चेंज होतोय बघा आपला. आपण फर्स्ट काय बघितलं होतं की मोनोमियल बाय मोनोमियल, नंतर बायनोमियल बाय मोनोमियल. आता थर्ड वन काय आपला जो ही ट्रायनोमियल मीन्स पॉलिनोमियल बाय मोनोमियल. आता बघा 7th वन 2y क्यूब प्लस 4y स्क्वेअर प्लस 3 डिवाइड बाय 2y स्क्वेअर. आता 2y स्क्वेअर इंटू 2y क्यूब. जस्ट याला काय 2y स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 2y क्यूब येईल. जस्ट के घेऊ आपण 2y क्यूब. मग काय 2y क्यूब डिवाइड बाय 2y स्क्वेअर. हे दोन्ही कॅन्सल होईल. y क्यूब बाय y स्क्वेअर म्हणजे किती y. या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. जस्ट y स्क्वेअरला 2 इंटू 1 2 म्हणजे इथं 1 येईल. आणि y स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय 1 इंटू y मीन्स y ओनली. 1 इंटू y मीन्स y. बरं मग फर्स्ट काय येईल आपलं जो y. सो 2y स्क्वेअर इंटू y वी गेट 2y क्यूब मायनस गेट कॅन्सल 0 प्लस ही टोटल क्वांटिटी खाली घ्यायची 4y स्क्वेअर प्लस 3 राईट. आता बघा 2y स्क्वेअर आणि 4y स्क्वेअर कोणाचा विचार करायचा आहे 2y स्क्वेअर आणि 4y स्क्वेअर. सो जस्ट वी मल्टिप्लाय बाय 2 2 2 जा 4 y स्क्वेअर 4y स्क्वेअर राईट. याची डिग्री 2 आणि याची डिग्री पण 2 आहे म्हणून काही मल्टिप्लाय करायची गरज नाही. ओनली नंबर येणार आहे फक्त. याचा कोएफिशियंट 2y स्क्वेअर इंटू 2 2 2 जा 4 4y स्क्वेअर राईट. सो मायनस सो 4y स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर 0 प्लस 3 दॅट इज 3. आता बघा इथे आपल्याला स्टॉप व्हायचं. याची डिग्री काय 2 आहे आणि याची डिग्री काय 0 आहे. बरोबर डिग्री कमी असेल जसं आपण काय करतो की जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं 24 डिवाइड बाय 7 घ्या. 7 3 जा 21 3. आता 3 हा कसा आहे लेस दॅन 3 इज लेस दॅन डिवायझर. डिवायझरपेक्षा लहान आहे ना म्हणून आपण इथे स्टॉप करतो. आपलं याला आपण रिमाइंडर म्हणतो, याला कोशंट, याला डिवायझर. तसं इथे पण पहा याची डिग्री काय 2 आहे आणि याची डिग्री काय 0 आहे. इथे काहीच नाही म्हणजे काय असतो 0 राहतो. y raised to 0 मीन्स y raised to 0 इज 1. सो हिअर डिग्री ऑफ कॉन्स्टंट इज 0. लक्षात ठेवा. इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल. इट इज कॉल्ड कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. नेक्स्ट इयर तुम्ही 9thला बघणार आहे. मग आता इथे पहा काय कोशंट y प्लस 2 रिमाइंडर ओनली 3 राईट. नेक्स्ट पहा 8 1 7 and 8 आर सेम. 21x is to 4 minus 14x square 7x क्यूब राईट. आता 7 इथे कोणाकोणाचा विचार करणार आपण 7x क्यूब आणि 21x is to 4. 7 3 जा 21 x क्यूब आणि x is to 4 याच्यामुळे काय x. बरोबर एक्स क्यूबला कशाने मल्टिप्लाय केल्यावर x is to 4 येईल. x क्यूब मल्टिप्लाय बाय x वी गेट x is to 4. सो हिअर मायनस कॅन्सल 0 मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x. आता बघा जस्ट याची डिग्री काय 3 आणि उरलेल्याची डिग्री काय 2 आहे. डिग्री ऑफ दिस इज ग्रेटर दॅन दिस रिमाइंडर राईट. सो हिअर वी स्टॉप हिअर अँड राईट कोशंट. लक्षात ठेवा याची डिग्री काय 3 आहे आणि याची काय 2 आहे. 3x क्यूब आपल्याला x स्क्वेअर कारण आपल्याला काय k इज इक्वल टू काय x स्क्वेअर बाय x क्यूब येईल आणि दिस इज 1 बाय x अँड दिस इज नॉट पॉलिनॉमियल. आपल्याला काय करायचं पॉलिनॉमियलने पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं आहे. बरोबर म्हणून मायनस 14x स्क्वेअर प्लस कोशंट इज 3x. इथे आपण थांबणार आहे. हे आपला रिमाइंडर राहील मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x राईट. त्याच्यानंतर बघा
Next one, ninth one, divide and write quotient and remainder. 6x is to 5, 4x is to 4 plus 8x cube plus 2x square divided by 2x square. अथवा x is to 5 काय 2 3 जा 6 x square and x is to 5 काय x cube. So 6x is to 5. First of all think about only 6x is to 5. So 2 into 3 6 again x square into x cube x is to 5. आता तुम्हाला आयडिया आली असेल 0 minus 4x is to 4 plus 8x cube plus 2x square. आता जस्ट 2x square आणि 4x is to 4 minus 4x is to 4 यांचा विचार करायचा आहे. काय 2 into minus 4 x square आणि x square काय minus 4x is to 4 minus plus 0 8x cube plus 2x square. right? अथवा 2 4 जा 8 x square multiply by x 8x cube minus 8 cancel 2x square multiply by this 1 we get 2x square. दोघांची डिग्री सेम असल्यामुळे काय डिव्हिजन पॉसिबल आहे. एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 2x स्क्वेअर येईल. सिंपल क्वेश्चन 2x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 कारण 1ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं किंवा 1ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर काय भेटतो तोच नंबर भेटतो. जस्ट सेम रूल फॉर पॉलिनॉमियल्स. राईट. सो व्हॉट यू गेट दिस विल गेट कॅन्सल 0. So quotient is 3x cube minus 2x square plus 4x plus 1 remainder is 0. right. त्याच्यानंतर नेक्स्ट वन लास्ट एक्झाम्पल बघायचं 10th वन. m raised to 4 minus 15m cube plus 10m plus 8 divided by 5 m cube. मग काय आता 5 5 जा 25 m cube multiply by m cube ला कशाने मल्टिप्लाय केलं तर m raised to 4 येईल. ओनली m minus get cancel 0 minus 15m cube plus 10m plus 8. आता याची डिग्री 3 याची पण डिग्री 3 आहे फक्त नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 3 जा minus 15m cube minus 8 plus 0 10m plus 8. आता याची डिग्री 3 आणि याची डिग्री काय 1 आहे. सो स्टॉप हियर. Division is not possible. So what we get? Quotient is 5m minus 3 remainder is 10m plus 8.